तर नेते लोक पीएला किंवा एखाद्या भावाला किंवा नातेवाईकाला किंवा पूर्वाश्रमीच्या पीएला का राजकारणात आणत असावीत किंवा का विधान परिषदेवर आणत असावेत, का राज्यसभेवर पाठवत असावेत. तर आपल्याला वित्तम बातमी मिळावी, आपल्याविरुद्ध काही हालचाली झाल्या तर वेळीच अलर्ट व्हावं. कारण अधिकाधिक धोकादायक, धकाधकीचं आणि अविश्वासार्ह वातावरण राजकारणातलं रोजच्या रोज आपल्याला बिघडताना आणि अधिकाधिक अविश्वासार्ह होताना दिसतंय. त्याची ही परिणती असेल असं मला वाटतं. जसं प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं, तसं राजकारणातही सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत. आणि राजकारणामध्ये तुम्ही जाऊन शुचिता शोधणं म्हणजे पुन्हा गुऱ्हाळामध्ये जाऊन क्रोसिन मागणार. म्हणजे जरी विलासराव तळागाळातनं आले तरी तिथे त्यांची दोन्ही मुलं आमदार झाली. म्हणजे तिथे इतरही लोक आहेत काँग्रेसचे, नाही असं नाही. पण बारामतीमधनं कोणतं फक्त पवार पवार आणि पवार असं असेल तर हे त्यांचं यश मानायचं का अपयश, असा पण एक प्रश्न मनात येतो ना. म्हणजे शंकराच्या देवळातला नंदी असेल किंवा त्याच्या बाहेरचा फुलवाला असेल, तो अडवून हार घ्या म्हणतो. तर तसं चपराशी पण असतो. तर वेगवेगळ्या प्रकारची ब्युरोक्रेसी तिथे येते. राज्य OSDचं किंवा मग नोकरशांचं किंवा पर्सनल सेक्रेटरीचं असतं असं म्हटलं गेलं तर त्याच्यावरनं टीका खूप झाली. कारण अनेक पर्सनल सेक्रेटरी भ्रष्टाचार करताना सापडले, त्यातनं सरकारची बदनामी होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये सोयीचं राजकारण हा शब्द अनेकदा वापरला जातो आणि या सगळ्यावरती आपण बोलतोय. पण याचं कारण म्हणजे नुकतीच राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली. आणि जेव्हा हे राजेंद्र जैन कोण याचा शोध घ्यायला सुरुवात झाली तेव्हा त्यांचे नेते असलेल्या प्रफुल्ल पटेल यांचे एकेकाळी सहकारी होते, नव्हे PA होते असं समोर आलं. आणि मग राज्यामध्ये आणि एकूण देशामध्ये सुद्धा राजकीय नेत्यांच्या PAंचं किंवा OSDचं असणारं स्थान आणि त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवेश. विषय थोडासा इंटरेस्टिंग आहे आणि या इंटरेस्टिंग विषयावरती आपण बोलणार आहोत आजच्या अँटी चेंबरमध्ये. माझं नाव आहे नेहा. द ऑड इव्हनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आणि खरं तर या सगळ्या आतल्या घडामोडी किस्से जाणून घेण्यासाठी माणूस सुद्धा तितकाच तोलामोलाचा आहे. ज्येष्ठ पत्रकार शैलेश परांजपे सर, खूप खूप स्वागत तुमचं. थँक्यू सर, विषय मी मगाशी म्हटलं तसं इंटरेस्टिंग आहे आणि तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल एकदा पहिल्यांदाच तुमचे आभार मानते. आणि अगदी पहिला प्रश्न की कुठल्या कुठल्या अशा जोड्या आहेत नेत्यांच्या आणि PAंच्या की जे पुढे राजकारणात आले आणि चांगले स्थिरावले? नाही म्हणजे एक्झॅक्टली PA किंवा अशा स्वरूपाच्या जोड्या नाहीत. ते निकटवर्तीय असतात किंवा जवळचे असतात, अशा स्वरूपाची माणसं आहेत. आणि त्याच्यामध्ये आता अगदी अलीकडच्या काळातली उदाहरणं पाहिली तर जसं तुम्ही उदाहरण आत्ता म्हणालात की राज्यसभेची उमेदवारी दिली आहे जैन यांना, की जे ॲक्च्युली त्यांची ओळख प्रफुल्ल पटेलांचे PA अशी नाही. कारण ते अगदी सुरुवातीला होते, परंतु ते तिथल्या जिल्हा बँकेवर आहेत. त्याच्यानंतर 25 वर्ष अध्यक्ष वगैरे जिल्हा बँकेचे भंडाऱ्याच्या. त्यानंतर 12 वर्ष ते विधान परिषदेवर आमदार होते. म्हणजे आत्ता आपण जे म्हणतोय की प्रफुल्ल पटेलांचे PA किंवा स्वीय सचिव, तर आज काही पहिली निवडणुकी नाही आहे त्यांची की PA नंतर डायरेक्ट लोकप्रतिनिधी होतात अशी. 12 वर्ष ते परिषदेचे म्हणजे विधान परिषदेचे आमदार राहिलेले आहेत, म्हणजे सक्रिय आहेत राजकारणात. पण जैनांच्या निमित्ताने आपण जर असा दांडोळा घेतला किंवा सहज मागे बघून आठवायचा प्रयत्न केला तर अलीकडच्या काळातली ठळक उदाहरणं आणि पुन्हा आपल्या ऑडियन्सला सुद्धा गुगल करायची गरज नाही किंवा काहीतरी पुस्तकं काढून बघायची गरज नाही. कारण अलीकडच्या काळात इतिहासाचं कनोटेशन बदलत चाललं आहे. म्हणजे तुमच्या माझ्या पिढीत अंतर आहे. मी 60 वर्षाचा आहे, तर 60 वर्षाच्या माणसाचा इतिहास हा 57 वर्षाच्या माणसाच्या इतिहासापेक्षा प्राचीन इतिहास आहे, अशी आजची परिस्थिती आहे. म्हणजे 2-3 वर्षानंतरचा इतिहास सुद्धा प्राचीन व्हायला लागला आहे. म्हणून एकदम 60 साल 45 साल 47 साल इकडं न जाता सहज अलीकडच्या 5-10 वर्षातलं जर आठवण केली आपण किंवा मनात आणलं राजकारण, तर त्याच्यामध्ये अगदी महाराष्ट्रातच आत्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या लोकांपैकी 3 लोक आमदार आहेत. त्यातले 2 लोकनियुक्त म्हणजे विधानसभेचे आमदार आहेत, एक परिषदेचे आमदार आहेत. म्हणजे त्यांच्या कार्यालयात काम करणारे लातूरचे अभिमन्यू पवार आहेत की जे औस्यामधनं म्हणजे औसा निलंगा त्या मतदारसंघातनं आमदार झाले, लोकांच्यातनं निवडून येऊन दुसरे आमदार. आता सुमित वानखेडे नावाचे त्यांचे एक OSD होते, ते आता झाले. आता सुमित वानखेडे जे आहेत त्यांनी पुण्याच्या MIT मधनं, आपण पुण्यात इंटरव्ह्यू हा रेकॉर्ड करतोय, तर पुण्याच्या MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट काढलं. तर जनरली काय असतं, कॅपिटेशन फी, प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज, प्रायव्हेट मेडिकल कॉलेज, मग त्यांना शिक्षण सम्राट म्हणायचं आणि हे लोक फक्त पैसे मिळवतात असं आपण म्हणतो. पण त्या काळात MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट ही नॉव्हेल कल्पना होती. म्हणजे सरकारमध्ये जाण्यासाठी किंवा लोकप्रतिनिधी होण्यासाठी ट्रेनिंगची काय गरज आहे असं आपल्याला वाटतं.
आणि दुसरीकडे पांढरपेशे सुशिक्षित लोक असं नाक मुरडताना दिसतात की हे खेडेगावातले लोक येतात, मंत्री होतात, आमच्या पॉलिसी ठरवतात. राजकारणाला काहीतरी क्वालिफिकेशन असलं पाहिजे, क्वालिफिकेशनची अट असली पाहिजे, शिक्षणाची अट असली पाहिजे, असं दोन्हीकडनं समाजात चर्चा होताना दिसते. पण MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये शिकून म्हणजे हे जे स्कूल सुरू झालं तर आपण आपल्या स्टाफमध्ये काम करणाऱ्यांनी तिथला अनुभव घ्यावा. हं. म्हणून देवेंद्र फडणवीसांनी या सुमित वानखेडेंना तिथनं कोर्स करायला लावला स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचा, ओके. की ज्याच्यातनं लिडरशिप सरकारमध्ये येण्यासाठीचा, म्हणजे ही इज क्वालिफाईड फ्रॉम MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. आणि नंतर ते फडणवीसांच्या कार्यालयात काम करतायत. मग ते काम करताना तरुण आहे, तडफदार आहे, अमुक आहे, तमुक आहे. मग तू तुझ्या मतदारसंघात तू जिथे राहतोस त्या भागातली कामं किंवा जनतेचे प्रश्न सोडवू शकतोस, कारण तू मुख्यमंत्री कार्यालयात आहेस. हे करता करता त्यांनी ते केलं आणि ती सीट म्हणजे ते ज्या सीटमधून येतात आर्वी वर्ध्याच्या तिकडे, तर त्या सीटमध्ये केचे नावाचे गृहस्थ सिनियर आमदार होते भाजपचे, तिथे वानखेडेंना उमेदवारी दिली गेली आणि ते आमदार म्हणून निवडून आले आणि ते काम करतात तिथे. तिसरे जे आमदार आहेत ते विधान परिषदेवर आले फडणवीसांच्याच कार्यालयातले. ते महाराष्ट्रातले पहिले OSD आहेत फडणवीसांच्या कार्यालयात नेमले गेलेले श्रीकांत भारतीय, की जे RSSनी म्हणजे RSS आणि राज्यात निवडून आलेलं सरकार यांच्यात समन्वय राहावा म्हणून नेमले गेलेले पहिले OSD आहेत. मग ते श्रीकांत भारतीयांना परत MLC केलं कारण त्यांनी सामाजिक स्वरूपाची 2-3 वेगळी कामं केलेली आहेत आणि खूप मोठी कामं ते करतात आणि त्या कार्यालयात पण त्यांनी काम केलं. बरं, पुण्याचे प्रभारी होते भाजपचे, त्यामुळे पुण्यात काम करणाऱ्या लोकांचा त्यांच्याशी परिचय आहे, वैयक्तिक त्यांची स्टाईल ऑफ फंक्शनिंग माहिती आहे. आज हे तिघही आमदार आज नसले तरी उद्या वानखेडे काय किंवा अभिमन्यू पवार काय यांच्यातलं कोणी राज्यमंत्री होऊ शकतं 2-3 टर्म झाल्यावर, माहीत नाही मला. आता ही फडणवीसांची उदाहरणं मी दिली. उद्धव ठाकरे मध्यंतरी मुख्यमंत्री झाले, त्यांचे अगदी असं सांगितलं जातं शाळा कॉलेजपासूनचे मित्र, त्यांच्या सावलीसारखे बरोबर राहणारे नार्वेकर माहिती आहेत आपल्याला सगळ्यांना. मग ते नार्वेकर जे आहेत ते पण आता MLC झालेले आहेत. तर असं प्रत्येक नेता आपल्या जवळच्या माणसाला आणि नातेवाईक नसलेला किंवा PA नसलेला पण मित्र असलेला, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बरोबर नार्वेकर सावलीसारखे राहिलेले वर्षानुवर्ष. मातोश्रीवर म्हणजे नारायण राणे बाहेर पडले तेव्हा ते नार्वेकरांनी भेटू दिलं नाही बाळासाहेबांना म्हणूनच बाहेर पडले वगैरे चर्चा होती. इतकं त्यांचं मातोश्रीत पण स्थान नार्वेकरांचं. तसं पुण्यामध्ये ज्यांना उमेदवारी दिली राष्ट्रवादीने, ते विक्रम काकडे जे आहेत ते कोण आहेत? ते पार्थ पवारांच्या नात्यातले नाहीत किंवा त्यांचे PA पण नाहीत, पण त्यांचे मित्र आहेत जवळचे. म्हणजे अगदी त्यांचा कॉलेजपासून ग्रुप आहे म्हणे. आणि मग आजची परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमधली अशी आहे की सुनेत्रा पवार अध्यक्ष आहेत, पार्थ पवारचा सगळा हस्तक्षेप करतात अशी चर्चा आहे. त्यामुळे सुनील तटकरे पटेल नाराज आहेत की काय असं वाटत होतं. पण काम करताना राज्यसभेवर आपण आहोत, आपली आई उपमुख्यमंत्री आहे, आज विधान परिषदेमध्ये एक जागा आहे, तिथनं पुण्यातनं आपला मित्र गेला तर किमान आपल्याला चॅनल्स फॉर इन्फॉर्मेशन राहतील का? तर नेते लोक PAला किंवा एखाद्या भावाला किंवा नातेवाईकाला किंवा पूर्वाश्रमीच्या PAला का राजकारणात आणत असावीत किंवा का विधान परिषदेवर आणत असावेत, का राज्यसभेवर पाठवत असावेत? तर आपल्याला उत्तम बातमी मिळावी, आपल्याविरुद्ध काही हालचाली झाल्या तर वेळीच अलर्ट व्हावं. कारण अधिकाधिक धोकादायक, धकाधकीचं आणि अविश्वासार्ह वातावरण राजकारणातलं रोजच्या रोज आपल्याला बिघडताना आणि अधिकाधिक अविश्वासार्ह होताना दिसतंय. त्याची ही परिणती असेल असं मला वाटतं. निश्चितच. पण म्हणजे तो जो एक ओझरता उल्लेख तुम्ही केलात की पवारांना जी नावं अजित पवारांसोबत गेल्यानंतर ज्या नावांचा थोडासा धक्का बसला किंवा वाईट वाटलं, त्यात वळसे पाटलांचं नाव खरं तर वरती होतं अशी सगळी. अर्थात, कारण वळसे पाटील खूप जवळचे शरद पवारांच्या. पण आता प्रत्यक्ष आतमध्ये काय कारणं झाली की त्यांनी अजित पवारांबरोबर जायचा निर्णय घेतला हे मला अचूक माहीत नाही. पण जी काही बातम्यातनं स्पेक्युलेटिव्ह न्यूज ज्या येतात त्यातनं जे काही घडलं त्याच्यामध्ये बहुतांश लोकांचा तो त्यातला एक हे होता की आपण सत्तेबरोबर राहिलं तर जनतेचे प्रश्न सोडवता येतात. अन्यथा जो ऑन्स्लॉट भाजपचा आहे, म्हणजे आज आपण बघतो मोदी तिसऱ्यांदा आणि कालच त्यांचे काहीतरी मोहन नेहरूंचं रेकॉर्ड मागे टाकलं आणि मागे, तर आज राज्यातली पण भाजपची स्थिती लक्षात घेतली तर कदाचित आपल्या अस्तित्वाचीच लढाई सुरू होईल का काय, म्हणून वेळीच सत्तेबरोबर जावं. आणि शरद पवारांचं स्वतःचं राजकारण सत्तेबरोबरच राहिलं वर्षानुवर्ष. काही ना काही प्रकारे त्यांची अडचण अशी आहे की भारतीय जनता पक्षाबरोबर जाताना त्यांच्या आड येणारी गोष्ट आहे तो त्यांचा सेक्युलरिझम किंवा धर्मनिरपेक्षता ते जी पाळतात, म्हणजे ती खरी आहे का खोटी हा वादाचा विषय आहे. त्याचं कारण असं सेक्युलरिझमपेक्षा स्युडो सेक्युलरिझम, म्हणजे भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी पक्ष आहे किंवा उजव्या विचारसरणीचा किंवा जातीयवादी पक्ष आहे, म्हणून भाजपबरोबर जायचं नसेल तर उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी तर माझ्या शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल तर मला अभिमान आहे असं म्हटलं होतं.
मग ते थोडे सेक्युलर झालेत. म्हणजे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणारे शरद पवार सेक्युलर कसे राहू शकतात, हा प्रश्न आहे ना. पण पवारांचं राजकारण हे एकीकडे त्यांच्या सोयीचं राजकारण असतं, तुम्ही जी सुरुवातीला म्हणलात तसं. म्हणजे सोयीचं राजकारण हा शब्द परवलीचा आज नाही आहे. राजकारणात वर्षानुवर्ष सगळे नेते आपल्या सोयीचंच राजकारण करतात. म्हणजे आपला तो बाबे आणि दुसऱ्याचं कार्टे हे जे मराठीतली म्हण आहे, त्याच न्यायाने या प्रत्येक डेव्हलपमेंटकडे सगळे राजकारणी आणि पक्ष बघत असतात. आपल्याबरोबर असेल त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी छान आहेत, समोर गेलं की उणी काढायला लागतात. हे तुम्ही कुठलंही उदाहरण घ्या, तुम्हाला सहज दिसेल. त्यामुळे पवारांचं राजकारण हे सोयीचंच राजकारण कायम राहिलेलं आहे. आणि हे आपण आत्ता म्हणताना पत्रकार विश्लेषक अजित पवार पक्षातनं फुटले, त्यांच्या सत्ताधाऱ्यांबरोबर गेले, मंत्री झाले, त्यावेळेला त्यांनी ते जाहीर भाषणात 4 वेळा सांगितले की काकांनी कायम फक्त स्वार्थाचं किंवा मी म्हणेन ते खरं असं राजकारण केलं. अजित पवार तेव्हा बोलले, काही लोक नंतर बोलतील, पण ते सोयीचं राजकारण करतात हे सिद्ध करायला फार मोठ्या पुराव्यांची गरज नाही. या सगळ्यामध्ये एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ही सगळी यादी बघतो, राजकारण्यांमध्ये इन्सिक्युरिटी ही कायमच असते. म्हणजे असुरक्षितता की हा पाठीमागून काहीतरी करेल का, तो माझ्या पुढे जाईल का, आणि राजकारणामध्ये ह्या गोष्टी होतातही, त्यामुळे ती असणंही स्वाभाविक आहे. आणि या इन्सिक्युरिटीमधनंच माझी माणसं पेरणं किंवा जी माणसं बाहेर समजा XYZ आमदार आहे आणि मी मुख्यमंत्री आहे, तर आतमध्ये आमदारांमध्ये जे काही चाललेलं आहे किंवा ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत तर त्याचे सगळे इन्साइट्स मला मिळतील, अशा पद्धतीने माणसं पेरण्याचं पण हा प्रयत्न असतो का, म्हणजे विचार असेल का? आता बघा, जनरली असं झालं आहे की पक्षाची निष्ठा बाळगणं किंवा एखाद्या विचाराची निष्ठा बाळगणं आणि त्या आधारे राजकारण करणं हे जनरली जनतेला अपेक्षित असतं. आपण सगळे बघतोय डेव्हलपमेंट्समध्ये की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला ते काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले, पण ते निवडणुकीला सामोरे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर गेले होते युती करून. म्हणजे अलायन्समध्ये लढले, त्यांच्या जागा 56 आल्या, यांच्या 105 आल्या, तरी ते काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले. म्हणजे तो जनमताचा अपमान नव्हता का, हे आर्ग्युमेंट आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतात मला यांनी दिलेला शब्द पाळला नाही, फसवलं. त्यामुळे हे वाद कितीही जरी घातले तरी सुद्धा कुठेतरी आज राजकारणामध्ये दगाबाजी होते का, तर होते ना. म्हणजे एकनाथ शिंदे गेल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांना आज एक गद्दार म्हणतात. एकनाथ शिंदे म्हणतात माझ्यावर अन्याय होत होता म्हणून मी बाहेर आलो. एक्झॅक्टली कुणी काय केलं हे आपल्याला किंवा पत्रकारांना म्हणजे किती काळानंतर कळेल ह्याला काही लॉजिक नाही आहे, केव्हा कळेल याचं. म्हणजे अजित पवार म्हणतात हा मूळ पक्षच माझा NCP आणि काकांनी मनासारखं केलं, आणि हे लोक म्हणतात ते रेड्सला किंवा ईडीला घाबरून गेले. तर ईडीला घाबरून गेले या म्हणण्यामध्ये परिस्थितीजन्य पुरावा आहे, आणि या सगळ्या लोकांच्या चौकशा होत्या आणि त्या बंद होतात. जसं प्राजक्त तनपुरे उमेदवारी मागे घेतली आणि आता विधान परिषदेवर भाजपमधनं आलेत, याचा अर्थ ते ईडीला घाबरून, तपासण्यांना घाबरून आणि या गोष्टींना घाबरून गेलेत. ह्याला परिस्थितीजन्य पुरावा निश्चित आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाकडनं या यंत्रणांचा वापर होतो का, तुम्हाला असं आर्ग्युमेंट करून कोर्टात सिद्ध करता येणार नाही पत्रकार किंवा विश्लेषक म्हणून. पण परिस्थितीजन्य पुरावे भाजपच्या विरोधी आहेत हे नक्की या गोष्टींमध्ये. तसं अजित पवारांना मोदींनी 4 दिवस आधी म्हणायचं की सगळ्यात मोठा भ्रष्टाचार सिंचन घोटाळा आहे, आणि त्याच्यानंतर अजित पवारांना पक्षात घ्यायचं, तर हे कशाचं लक्षण आहे. पण ते त्यांच्या राजकारणासाठी होतं, त्यांना शरद पवारांना खच्ची करायचं होतं म्हणून त्यांनी घेतलं होतं. त्यामुळे राजकारणामध्ये जसं प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं, तसं राजकारणातही सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत. आणि राजकारणामध्ये तुम्ही जाऊन शुचिता शोधणं म्हणजे पुन्हा गुऱ्हाळामध्ये जाऊन क्रोसिन मागण्यासारखे किंवा मेडिकल शॉपमध्ये जाऊन मँगो ज्यूस मागण्यासारखे. तर राजकारणामध्ये शुचिता वगैरे कागदावर आदर्शवादात ठीक आहे, प्रत्यक्ष व्यवहारात बाय हुक ऑर क्रूक युद्ध जिंकायचं या पद्धतीने राजकारण केलं जातं, आणि त्याचीच परिणती आत्ता होते. ज्या माणसावर काल खुनी दरोडेखोर असे आरोप केले त्याला दुसऱ्या दिवशी पक्षात घेऊन एकदम सोहळं करून टाकतात, गंगेतनं बुडवून काढल्यासारखं. हे आजच्या राजकारणाचं वास्तव आहे. इतकं स्पष्ट आणि परखड सर तुम्ही बोलताय. पण या सगळ्यासोबतच काही किस्से सुद्धा आहेत. म्हणजे मंत्रालय भेट कव्हर करत असताना किंवा दिल्लीमध्ये तुम्ही हे सगळे बातमीदारी करत असताना अनेक गोष्टी तुमच्या समोर घडलेल्या आहेत. तर मला आवडेल की ऑड इव्हनसाठी काही किस्से. नाही, किस्से म्हणजे काय की जसं नेता क्युम्युलेटिव्हली घडतो. म्हणजे आज अचानक मी काहीतरी साक्षात्कार झाला आणि झाडाखाली बसून बुद्ध झालो असं होत नाही. माणूस जगता जगता शिकत असतो. तसं आज जे केंद्रीय मंत्री आहेत अश्विनी वैष्णव, हे एकेकाळी वाजपेयींचे सेक्रेटरी होते, अटल बिहारी वाजपेयींचे. अटल बिहारी वाजपेयी प्राईम मिनिस्टर होते, आणि त्यावेळेला संजय राऊत यांना जो रो हाऊस अलॉट झालं होतं त्याला एक बाग होती छान, ग्राउंड फ्लोअरला ते राहायचे मला वाटतं, आणि वरच्या मजल्यावर म्हणजे ते ट्विन सारखं रो हाऊस होतं, तिथे अश्विनी वैष्णव राहायचे. त्यामुळे संजय राऊतांनी मराठी पत्रकारांना किंवा
शिवसेनेच्या खासदारांना जेवायला बोलवलं तर संध्याकाळी 7चं इन्व्हिटेशन, सगळे 7-7:30ला येतात, गप्पा मारतात. त्यावेळेला अश्विनी वैष्णव हटकून यायचे, कारण ते वरतीच राहायचे, म्हणजे पडोसी असतो, नेबर असतो, हो, हो, हो. तशा अर्थाने ते यायचे. मग सगळ्या मराठी पत्रकारांना भेटायचे, खासदारांना भेटायचे. म्हणजे अश्विनी वैष्णव आज मंत्री झाले, पण दिल्लीतल्या मराठी पत्रकारांची त्यांची ओळख संजय राऊतांच्या इथं म्हणजे ते एकत्र त्यांना घर मिळालं होतं तेव्हापासून होती. म्हणजे अश्विनी वैष्णव सुद्धा वाजपेयींचे पर्सनल सेक्रेटरी असताना वाजपेयींचं कामकाज त्यांनी जवळनं पाहिलंय. म्हणजे एनडीएचं जे 13 दिवसाचं आणि 13 महिन्याच्या सरकारनंतर 4.5 वर्षाचं सरकार आलं, त्यावेळेला अश्विनी वैष्णव रोज वाजपेयींच्या जर 24 तास बरोबर असतील जवळपास, किंवा म्हणजे काम करण्याच्या काळात बरोबर असतील, तर ते अनेक गोष्टी शिकले असतील आणि त्याचा त्यांना आज फायदा होतच असेल. बरं, ते सेक्रेटरी म्हणजे काही वळसे पाटलांना जसं PA म्हणून घेतलं होतं तसं नाही, ते IAS कॅटेगरीतले होते मला वाटतं. त्यामुळे त्यांचं मुळातलं शिक्षण, क्वालिफिकेशन आणि मग वाजपेयींसारख्या नेत्याबरोबर राहिले, ह्याचा फायदा खूप होतो ना त्यांना. तर तसं किशनच्या बाबतीत म्हणाल तसं वळसे पाटलांच्या बाबतीत त्यांना जिल्हा काँग्रेसमध्ये किंवा युथ काँग्रेसमध्ये सुरुवातीला जे अनुभवायला मिळालं, काही वेळेला उपेक्षा मिळाली, काही वेळेला अपमान मिळाला असेल, त्यांनी ते सगळं पचवलं आणि कधीही ते चिडले नाहीत. म्हणजे वळसे पाटलांचा एकही किस्सा नाही वेळोकडे कोणाशी कधी भांडलेत काय, ते शांतपणे पुढे जात राहिले आणि खाजगीत बोलताना ते तसंच म्हणतात, अरे मी पुढे जात राहिलो, ज्यांनी माझी अडवणूक केली का त्रास, ते कुठे आहेत आज, मी त्यांचा वेगळा अपमान करायची गरज नाही ना, असं. तर ह्याच्यामध्ये किस्से सांगताना काय होतं, थोडी प्रायव्हसीच आपण ब्रीच होऊ शकतो, म्हणून मी ते थोडेसे टाळतो आता, इतकंच. हे सगळं एका बाजूला सुरू असतं ना, आपल्याला आपण नेत्यांबद्दल बोलतोय आणि काय विचार करून ते तिकीट देतात ह्याच्याबद्दल बोलतोय. परत एकदा घरातनं काय म्हणतो आपण, तयार रान मिळालेले नेते असा एक महाराष्ट्राचा एक वर्ग आहे आणि दुसरीकडे शून्यापासून उभे राहिलेले नेते असा एक वर्ग आहे. तर या दोनही नेत्यांबद्दल या निमित्ताने बोलायला हवं. विशेषतः म्हणजे मगाशी आपण बोलताना या मुलाखतीपूर्वी बोलतो की पवारांच्या घरामध्ये 6-7 नावं आहेत एकीकडे, आणि एकीकडे शून्यातनं सुरुवात केलेले मग सुशीलकुमार शिंदे आहेत किंवा विलासराव देशमुख आहे. काय फरक आहे या दोघांमधला? नाही, फरक असा असतो की काही जणांना त्या राजकारणाचं बाळकडू घरात मिळतं. म्हणजे राहुल गांधींनी कुठली पंचायत निवडणूक लढवलेली नाही, आज ते विरोधी पक्षनेत्यात लोकसभेचे. मग त्याच्यामध्ये 2 विचार प्रवाह असे असतात की ज्यातला तुम्ही मगाशी किस्से म्हणलात, पण मी एक थोडी कल्पना यावी ऑडियन्सला किंवा आपल्याला विषय समजायला म्हणून सांगतो की राहुल गांधी आज विरोधी पक्षनेता आहेत आणि इतिहासात मी मगाशी म्हणालो तसं फार मागे गेलं तर लोकांना खूप आठवणार नाही, गुगल करायला लागेल, पण काही लोकांना कदाचित हा किस्सा आठवेल की मनमोहन सिंग 2 वेळेला प्राईम मिनिस्टर झाले, 2004 ते 9 आणि 9 ते 14. त्या काळात एकदा कॅबिनेटने एक निर्णय घेतला आणि मग त्याचा निर्णयाचा GR निघाला किंवा आदेश निघाला, तर त्या निर्णयाची कॉपी जी आहे ना, तीच राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि अशी टरकावली होती, फाडून टाकली. आणि त्यांनी स्टेटमेंट केलं होतं प्रेसमध्ये की हा काय निर्णय घेतला, या चुकीचा निर्णय मी मानत नाही, हा निर्णय मानत नाही, आणि फाडला. मग देशभर चर्चा आली, बातम्या, हेडलाईन्स की काय राहुल गांधींनी केंद्र सरकारचा निर्णय मानत नाही आणि त्यांचं सरकार. हो, मग ही चर्चा झाली. मग ही का झाली, म्हणून त्यावेळेला प्रियरंजन दास मुंशी नावाच्या सुरुवातीला पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर होते. पत्रकारांचा संबंध पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टरशी येतो बऱ्यापैकी जास्ती, सेशन्सच्या काळात किंवा एरवी. त्यावेळेला प्रियरंजन दास मुंशींनी सोनिया गांधींना हे सांगितलं होतं की तुम्ही राहुल गांधींना 4 साली सरकार आल्यावर की आलंय सरकार, तर तुम्ही त्यांना क्रीडा राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार किंवा तरुणांच्या विषयाचा मंत्री स्वतंत्र राज्यभार, म्हणजे त्यांना एक्सपोजर मिळेल. जसं आत्ता महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्याच टर्मचे आमदार असलेल्या आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिलं गेलं, त्यांना तर कॅबिनेट मंत्रिपद पर्यावरणाचं, कारण त्यांच्या इंटरेस्टचा विषय होता. आणि आदित्य ठाकरेंनी काही अशी नकारात्मक किंवा अतिशय बोगस कामगिरी केली असं काय नाही, चांगली कामगिरी केली. पर्यावरण मंत्री म्हणून त्यांनी काही वाईट काम केलेलं नाही आहे, त्यांना विषयाची जाण आहे, त्यांनी विधानसभेत उत्तरं चांगली दिलेली आहेत आदित्य ठाकरेंनी. तसं राहुल गांधींना सरकारमध्ये काम करण्याचं एक्सपोजर अजिबात नाही आहे. ते सरकारचा भाग होते, पण ते मंत्री नव्हते, सरकारचे खासदार होते, सरकार पक्षाचे मंत्री नसल्यामुळे आज ते विरोधी पक्षनेते. तुम्ही जो प्रश्न विचारला की तळागाळापासून येऊन काम केलं तर काय परिणाम होतो, त्याचं उत्तम उदाहरण विलासराव देशमुख आहेत. की विलासराव देशमुख ग्रामपंचायतीपासून आले, पंचायत स्तरापासून सरपंच म्हणून काम केलं, वर आले, पुढे आले, आणि मग आमदार वगैरे होऊन मंत्री होऊन मुख्यमंत्री झाले, देशाचे अवजड उद्योग मंत्री होते. त्यामुळे ते केंद्रीय पातळीवर त्यांनी काही प्रचंड मोठा ठसा उमटवला अशातला भाग नाही. म्हणजे केंद्रात अनेक मंत्री महाराष्ट्रात झाले, त्यातलेच एक मंत्री, एवढीच त्यांची कामगिरी, फार ग्रेट नाही. म्हणजे आणि काही वाईट पण नाही अर्थात, कारण ते खातं कळायलाही काही काळ जावं लागतं, पण त्यांचा आजारपण वगैरे. परंतु मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक किंवा शरद पवार यांच्यानंतर तोलामोलाचा आणि चांगला मुख्यमंत्री
भाजपेतर पक्षांचा किंवा शिवसेनेतर पक्षांचा म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यापैकी असेल तर विलासराव देशमुखच आहेत. म्हणजे 4-5 नंबरचे आणि अतिशय उत्तम राजकारणी ते होते. त्यांना जातीचं भान, त्याच्यानंतर जाती इक्वेशन्सचं भान, राजकीय समीकरणांचं भान आणि ज्याला मॅच्युअर्ड पॉलिटिक्स म्हणू अशा पद्धतीचं तो नेता होता. अतिशय म्हणजे अगदी नवीन असताना विलासराव देशमुख मंत्री म्हणून त्यांच्याकडे 6-8 खाती होती मला वाटतं आणि शालेय शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी जेव्हा तिथे वसंत व्याख्यानमालेत म्हटलं होतं की आमच्याकडे D.Ed हे क्वालिफिकेशन आहे शिक्षक व्हायला. म्हणजे 12वी पास माणूस 12वी क्वालिफिकेशन D.Ed करायला. मग तो 12वी D.Ed होतो. म्हणजे 12वी झालेला मुलाचं वय 18. D.Ed करायला वर्ष 1.5 वर्ष म्हणजे तो 18, 19, 20 वर्षाचा होतो. 12वी पास 16-17व्या वर्षी 2 वर्षांनी 19 वर्षाचा मुलगा, 19 वर्षाचा शिक्षक प्रायमरी टीचर म्हणून लागला आणि 6 वर्षाच्या मुलावर किंवा 8 वर्षाच्या मुलावर काय संस्कार करेल. तर हा विचार राजकारणी मांडेल असा विचार नाही आहे. आणि म्हणून त्यांनी तेव्हा मांडलं होतं की प्रायमरीच्या मुलांना शिकवणं त्याला आकार देणं हे खूप अवघड आहे. MA शिकवणाऱ्या शिक्षकापेक्षा प्रायमरीच्या शिक्षकाचा पगार जास्ती असला पाहिजे. आजही समाजात याची चर्चा होते. हे विधान त्यावेळेला विलासरावांनी केलं होतं वसंत व्याख्यानमालेत. आणि या तरुण मंत्र्याला काहीतरी मॅच्युरिटी खोली आहे हे त्यावेळेला समाजाला लक्षात आलं होतं वसंत व्याख्यानमालेत. म्हणजे वसंत व्याख्यानमालेत जाऊन आपला विषय मांडला पाहिजे हे तरुण शिक्षण मंत्री असताना त्यांना कळलं होतं. कुठे जाऊन मांडले तर विचार पसरतात याची तरुणपणी जाण होती. आणि म्हणून विलासराव पुण्यात शिकलेले आहेत. पुण्याच्या MS कॉलेजमध्ये डेमॉन्स्ट्रेटर म्हणजे विज्ञान पदवीधर होते. म्हणजे प्रयोग शिक्षक असं पूर्वी पद असायचं डेमॉन्स्ट्रेटर. ते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे पुण्यात आणि अतिशय मॅच्युअर्ड नेता. आणि त्याच्या उलट तुम्ही म्हणालात तसं शरद पवारांच्या घरामध्ये शरद पवार तळागाळातनं आलेत पण शरद पवारांनी काही पंचायत समिती लढवलेली नाही आहे. साखर कारखाना एक इलेक्शन आणि मग नंतर पुढे पहिले आमदार 67 साली मग कायम आमदार म्हणजे अपराजित नेता आहे निवडणुकीच्या राजकारणातला. अतिशय मोठा नेता आहे. 60 वर्षाची प्रदीर्घ कारकीर्द आहे. पण आज 60 वर्षानंतर शरद पवारांची बारामती मॉडेल वगैरे बोललं जातं. पण त्या बारामतीमध्ये तुम्ही आता मगाशी म्हणालात प्रश्नामध्ये तसं शरद पवारांनंतर कोण? अजित पवार. अजित पवारांनंतर त्यांच्याबरोबर कोण आलं राजकारणात? सुप्रिया सुळे खासदार. त्यांच्या पुढे कोण आलं? रोहित पवार आले. ते कर्जत जामखेडचे आहेत. म्हणजे त्यांच्या घरातलाच माणूस आहे. कर्जत जामखेडमध्ये आमदार झाला आहे. त्याच्यानंतर बारामतीमध्ये युगेंद्र पवारांनी निवडणूक लढली. पार्थ पवार राज्यसभा झाली. सुनेत्रा पवार राज्यसभेवर आल्या. आता त्या आमदार म्हणून निवडून आल्या. आणि आज चर्चा माध्यमं किंवा काही TV चॅनल्सनी कार्यक्रम केले. 2019 बारामतीत पवार विरुद्ध पवार होणार का? म्हणजे काय तर युगेंद्र पवार विरुद्ध सुनेत्रा पवार होणार का? सुप्रिया सुळेंचं जाहीर विधान आलं की पवार विरुद्ध पवार होणार नाही आणि माझ्या विरुद्ध पवार घरातला कोणी असेल तर मी लढणार नाही. अरे पण पवार घरातला सोडून एकही माणूस कुठल्याही पक्षाने म्हणजे विशेषतः शरद पवारांच्या पक्षाने किंवा सुनेत्रा पवारांच्या पक्षाने तिकीट द्यावं या लायकीचा घडवलाच नाही का 60 वर्षात? हा प्रश्न येत नाही का याच्यात? म्हणजे जरी विलासराव तळागाळातनं आले तरी तिथे त्यांची दोन्ही मुलं आमदार झाली आहेत. म्हणजे तिथे इतरही लोक आहेत काँग्रेसच्या नाही असं नाही. पण बारामतीमधनं कोणतं फक्त पवार आणि पवार असं असेल तर हे त्यांचं यश मानायचं का अपयश असा पण एक प्रश्न मनात येतो ना. म्हणजे त्यांनी बारामतीमध्ये 50 तरुण उभे केले नाहीत की जसं कर्जत जामखेडमध्ये त्यांचा नातं जाऊन लढला निवडून आला तसं एखादा जाऊन जळगावला जाऊन निवडून आला. अशी मूळ बारामती पण 25 आमदार आहेत असं काही त्यांनी घडवलेलं नाही ना. तर बारामतीमध्ये पवार या नावाशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही का त्यांच्या पक्षाकडनं? याचा विचार त्यांनी करायला पाहिजे आणि समाजाने करायला पाहिजे असं मला वाटतं. मंत्रालयामध्ये गेल्यानंतर ना असं म्हणतात की OSDचंच राज्य असतं. म्हणजे एखाद्या मंत्र्याला भेटायला जाताना मध्ये अनेकांना भेटावं लागतं किंवा वेगवेगळ्या विभागात ते काम करत असतात. ते काय कुठून येतात ते आणि कसं काम चालतं ते? नाही OSDचं राज्य असतं असं म्हणणं तितकंसं बरोबर नाही. त्याचं कारण असं की पॉलिटिकल लिडरशिपला काहीतरी कळत असतं म्हणूनच ते म्हणजे ब्युरोक्रेसी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्यांच्या नाही म्हणूनच ना की त्याच्यामध्ये ट्रॅडिशनली वर्षानुवर्ष हे म्हटलं जातं की ब्युरोक्रेसी सरकार चालवते. पण ब्युरोक्रेसी हा घोडा आहे आणि राजकारणी हा घोडेस्वार असतो. घोडेस्वार नवीन असेल तर तेही घोड्याला कळतं आणि घोडेस्वार तरबेज असेल तर तेही घोड्याला कळतं. हा त्यातला भाग आहे. आता घोडेस्वार हे ब्युरोक्रेसी म्हणजे सरकारी नोकर परमनंट नोकरी असते. अनेक वेळेला आता असं होतं की OSD जे येतात त्याच्यामध्ये खाजगी OSD पण नेमण्याची प्रथा सुरू झाली आहे. म्हणजे काही सरकारी नोकरीतले लोक असतात आणि काही खाजगी पण नेमतात. तर OSD अर्थातच जो मंत्र्याच्या जवळ 24 तास राहतोय त्याच्या कारभारामध्ये रोज त्याचा सहभाग तिथे आहे. तर जसं म्हणजे ही उपमा कदाचित लोकांना कळायला म्हणून आहे ठीक पण काही त्यांचा मी अपमान करू इच्छित नाही. शंकराच्या देवळात जाताना नंदीला नमस्कार करायला लागतो तसं ते झालेलं आहे. आणि म्हणजे शंकराच्या देवळातला नंदी असेल किंवा त्याच्या बाहेरचा फुलवाला असेल तो अडवून हार घ्या म्हणतो.
तर तसं चपराशी पण असतो. तर वेगवेगळ्या प्रकारची ब्युरोक्रेसी तिथे येते. राज्य OSDचं किंवा मग नोकरशांचं किंवा पर्सनल सेक्रेटरीचं असतं असं म्हटलं गेलं तर त्याच्यावरनं टीका खूप झाली, कारण अनेक पर्सनल सेक्रेटरी भ्रष्टाचार करताना सापडले. त्यातनं सरकारची बदनामी होते. म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आत्ता मुख्यमंत्री झाल्यावर या इलेक्शन नंतर मुख्यमंत्री होताना त्याला इंग्रजीत डिक्टॅट असा शब्द वापरतात, किंवा फरमान काढलं किंवा आदेश दिले किंवा एक सूचना काढली सगळ्या मंत्र्यांसाठी की तुम्ही OSD किंवा PS घेताना त्यांच्यावर पूर्वी कुठल्या अशा भ्रष्टाचाराचे गुन्हे नाहीत ना याची खातरजमा करून घ्या. म्हणजे काय होतं, OSD नेमला त्यांनी काय भ्रष्टाचार मंत्री म्हणले मला काय माहिती नव्हतं याच्याविषयी. माहिती नव्हतं तर OSD का नेमलं, माहिती नव्हतं तर का PS नेमला, असं म्हणून त्याची चर्चा बातम्यांमध्ये खूप झाली. म्हणजे तुम्ही गुगल केलं असेल तर ती दिसली असेल. तर ते फडणवीसांनी ऑर्डर्स काढले आणि मग प्रश्न आला. पण मगाशी श्रीकांत भारती यांचा उल्लेख केला ना, तशा प्रकारचे 14 सालीच फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित किंवा त्या विचारसरणीचे किंवा त्यांना निष्ठ किंवा लॉयल असलेले लोक की जे अदरवाईज वेगळ्या फील्डमध्ये काम करतात, कुणी ऊर्जेच्या क्षेत्रात असेल, सार्वजनिक बांधकामाशी संबंधित असेल किंवा काही पब्लिक पॉलिसीचे असेल किंवा RTI मधला असेल किंवा अशा स्वरूपाचे संघविचाराचे किंवा राईट विंगवाले, त्यांना OSD म्हणून नेमायचं किंवा त्या खात्यावर लक्ष ठेवायचं, एक्सपर्टसारखं नेमायचं, हे प्रकार 14 ते 19 मध्येच सुरू झाले. मग OSD नेमण्याचा प्रकार फडणवीसांच्या विरुद्ध बातम्यावर त्यांनी स्पष्ट केलं होतं की पृथ्वीराज चव्हाणांनी पण खासगी OSD नेमले होते आधीच्या मुख्यमंत्र्यांनी. त्यामुळे खासगी OSD नेमणं हा काय प्रकार नवीन नाही. जसं प्रसिद्धीचं खातं समजा आहे सरकारचं, तरी खासगी एजन्सी हायर करतात, आणि कारण सरकारी खात्याकडनं तेवढ्या प्रभावी पद्धतीने प्रसिद्धी होते असं त्यांना वाटत नाही म्हणून खासगी नेमतात. म्हणजे आज तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियाचे एक्सपर्ट्स, माझी वेबसाईट चालवणारा पूर्वी नॉव्हेल वाटायचं, आता इन्स्टा अकाउंट चालवणारा, ट्विटर अकाउंट चालवणारा, असे खासगी एजन्सीज आहेत त्या चालवतात. कारण सरकारी माणसाची कार्यक्षमता नसते, कारण त्याला 100% नोकरी जाणार नाही याची हमी असते. म्हणजे आपल्या सिस्टीममध्ये एकूण लोकशाहीच्या सरकारी नोकरी जी परमनंट आहे त्या माणसाला काढण्याची प्रक्रिया अतिशय अवघड आहे, म्हणजे प्रचंड अवघड आहे. आणि म्हणून त्याच्यात इनएफिशियन्सी ॲड व्हायला लागते, इम्प्युरिटी यायला लागते, म्हणून ते बेगुमानपणे काम करतात. म्हणून तुमचं विधान की मग सगळा देश किंवा सगळं सरकार किंवा मंत्रालय OSD किंवा ब्युरोक्रॅट चालवतात, ती वस्तुस्थिती नाही. पण इम्प्रेशन तसं नक्की होऊ शकतं अशी स्थिती. आणि त्याला कारणीभूत कोण आहे तर घोडा वेडावाकडे चालतोय त्याला कारण घोडेस्वार आहे, घोडा नाही. तर आता अगदी शेवटचा प्रश्न, आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय. मगाशी पण बोलताना आपला हा उल्लेख आला होता की तुम्ही एखाद्याला म्हणजे पाण्यामध्ये सोडू शकता, पोहायचं कसं सांगू शकता, पण शेवटी किनाऱ्याला पोचायचं की नाही हा ज्याच्या त्याच्या कार्यक्षमतेचा भाग असतो. त्यामुळे तुम्ही म्हणाला तसं की नेता OSDला किंवा एखाद्या व्यक्तीला तिकीट देऊ शकतो, पण पुढचं राजकारण हे त्याचं त्यांनी करायचं. सो ह्याला काय म्हणजे काय उदाहरणं आहेत की नाही, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की क्रिकेट, त्याच्यानंतर सेलिब्रिटीज म्हणजे सिनेमा इंडस्ट्री हिंदीची आपली मुख्यत्वे, म्हणजे आपल्याला मला तरी तमिळ काही तेलुगू कळत नाही, म्हणजे ते पाहत नाही फारसं, आणि हिंदी चित्रपटसृष्टी, त्याच्यानंतर क्रिकेटचं क्षेत्र, सेलिब्रिटीज त्यातले येतात, आणि मग राजकारणाचं क्षेत्र. ही तिन्ही क्षेत्र अत्यंत क्रूर क्षेत्र आहेत, निर्घृण आणि क्रूर अशा प्रकारचं वर्तणूक असलेली क्षेत्र आहेत. म्हणजे काय तर इथे कोणाला तरी सिम्पथॅटिकली बघितलं जात नाही. म्हणजे गावस्करचा मुलगा म्हणून तो यशस्वी होईल असं नाही. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आत्ता IPL मध्ये एक मॅच शेवटची कुठली तरी खेळला, म्हणजे त्याचा मुलगा म्हणून तो सगळ्या मॅचेस खेळेल याची हमी नाही, त्याला त्याचा परफॉर्मन्स दाखवायला लागेल. तीच गोष्ट चित्रपटसृष्टीत आहे. अमिताभचा मुलगा म्हणून यशस्वी नाही, त्याला त्याच्या कर्तृत्वाने सिनेमा मिळेल, त्याच्याकडे त्यांनी काम केलं चांगलं, त्याचा सिनेमा चालला तर पुढचा मिळेल. फक्त मोठ्या बापाचा मुलगा आहे किंवा मोठ्या आईचा मुलगा आहे म्हणून तो यशस्वी होईल याची खात्री नाही, क्रिकेटमध्ये काय किंवा सिनेमात काय. तीच गोष्ट राजकारणात आहे. एखाद्याचा मुलगा, पुतण्या, नातू म्हणून किंवा भाऊ म्हणून किंवा बहीण म्हणून संधी मिळेल, संधीची कदाचित सोय होईल, पण यश मिळेल का नाही याची खात्री नाही. ते त्यांना कर्तृत्वावर त्यांच्या करावं लागेल. तसं मी उदाहरण असं देतो की जसं अगदी पक्षीसुद्धा घरट्यातनं आपल्या पिलाला उडायला यायला लागलं की सोडतात, आयुष्यभर भरवत नाहीत. तसं पर्सनल सेक्रेटरी असेल, मित्र असेल, जवळचा असेल, त्याला तिकीट देण्यापुरतं ठीक आहे. पुढे त्यांनी चांगलं नाही काम केलं तर बोंब त्या नेत्याची पण होणार आहे, त्याची पण होणार आहे. नेत्याची बोंब झाली तर त्याचा हात सोडून देईल, म्हणेल ते त्याच्या मरणाने मरेल, दुसरा बघेल. पण हा माणूस कर्तृत्वाने निघाला तर काय करतो, किंवा त्यांनी काही ठाशीव कामगिरी केली तर काय घडतं, तर दिलीप वळसे पाटलांचं उदाहरण आहे की जे आपल्या पुण्यातलं आहे म्हणून मी दिलं. अश्विनी वैष्णव आहेत, ते वाजपेयींच्या बरोबर होते आणि ते आता केंद्रात मंत्री आहेत आणि ते काम करत आहेत. म्हणजे ते काय संघर्ष करून पुढे आले आपल्याला माहीत नाही, कारण मी काही त्या काळात दिल्लीत नव्हतो,
पण वळसे पाटलांना आपण समोर पाहिलंय. तसं सुमित वानखेडे असतील किंवा अभिमन्यू पवार असतील किंवा उद्या नार्वेकर की जे उद्धव ठाकरेंचे जवळचे मित्र आणि सेक्रेटरी सारखे होते, ते पण उद्या राजकारणात वरती आले तर होतील उद्या मंत्री वगैरे, माहीत नाही आपल्याला. चांगलं काम नाही केलं तर म्हणजे संजय राऊत राज्यसभेचे खासदार आहेत, संपादक आहेत. म्हणजे मला कुमार केतकरांनंतर आदर वाटतो असे संपादक आहेत. म्हणजे कशाच्या बाबतीत तर सातत्याने एक भूमिका घेऊन लिहित राहिलं, यश अपयश सोडून द्या. आणि शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये लिहिणं इतकं सोपं नाही. तेव्हा संजय राऊतांनी दीर्घकाळ हे काम केलंय. काय होतं, रोज प्रवक्ता असल्यावर त्यांच्यावर वाटेल त्या सुरुवात टीका, पॉलिटिकल मतं मांडताना मी पण त्यांच्यावर टीका केली आहे, अगदी टोकाची. पण संपादक म्हणून मला त्यांच्याबद्दल आदरच आहे आजही. संपादक म्हणून, पत्रकार म्हणून 100% आदर आहे. तर ते काम सोपं नाही आहे रोजच्या रोज लिहिणं शिवसेनेसारख्या मुखपत्राच्यात. पण त्यांना आज अशी परिस्थिती आहे की प्रियांका चतुर्वेदींचं तिकीट गेलं राज्यसभेचं आज. शरद पवारांच्यासाठी त्यावेळेला त्यांनी वक्तव्य केली होती. उद्या त्यांची टर्म संपल्यावर मिळेल का नाही आम्ही नाही आहे तर माहीत नाही आपल्याला. तसंच नार्वेकरांच्या बाबतीत त्यांनी चांगलं काम केलं, वर आलं तर चांगलं आहे, नाही आलं तर जातील झाले. त्याच्यात कुठलाही माणूस तिकीट मिळालं, उद्धवजींच्या जवळचे आहेत, मग आणखीन कोणी मुंड्यांच्या जवळचे होते किंवा अमित साठव होतो पूर्वी त्यांचे, ते आज मुंबईचे अध्यक्ष आहेत. वानखेड्यांचं उदाहरण दिलं, अभिमन्यू दिलं, श्रीकांत भारतीनं, मोठे होतील होणार नाहीत माहीत नाही आपल्याला. दुसरं उदाहरण पूर्वीचं आता अचानक आठवलं बोलताना, PC अलेक्झांडर होते आपले महाराष्ट्राचे राज्यपाल होते, की जे पूर्वी इंदिरा गांधींच्या अगदी जवळचे होते, सेक्रेटरी सारखे. म्हणजे त्यांची हत्या झाली त्यावेळेला 3 दिवस ते खूप प्रमुख भूमिका त्यांनी बजावली. म्हणजे ते जे पुस्तक आहे एक इंदिरा गांधींवरचं आणि यांचं, मला वाटतं अशोक जयनंतर जयकरांचं ट्रान्सलेशन केलेलं, तर PC अलेक्झांडर यांनी राजीव गांधींना बहुतेक कन्व्हिन्स केलं राजकारणात ये, म्हणजे हो प्राईम मिनिस्टर आता त्यांच्या जागी ये. म्हणून सोनिया गांधींच्या त्यांच्यात थोडंसं चांगलं रिलेशन नव्हतं. त्यांना वाटतं आपला नवरा ह्यांच्यामुळे राजकारणात आला आणि पुढे गेला असा. तर PC अलेक्झांडरांची पटकून वागायच्या सोनिया गांधी, म्हणून शरद पवारांनी त्यांना राज्यसभा दिली होती. म्हणजे ते पण एक वेगळं उदाहरण आहे की इंदिरा गांधींचे पर्सनल सेक्रेटरी होते पण शरद पवारांनी राज्यसभा दिली. पण त्यांचं वय असं होतं त्यावेळेला की ते ऑलमोस्ट सगळ्यांना रिटायर झालेले होते. राज्यसभेत आले तर काय, एक सोनिया गांधींना शह म्हणून शरद पवारांनी दिलं होतं त्यांना राज्यसभा. तेव्हा त्यांचं काही राजकारणात भवितव्य घडणार नव्हतं पुढे. पण ते एक वेगळं उदाहरण आहे असं की जे इंदिरा गांधींच्या जवळचे होते पण राजकारणात म्हणजे राज्यसभा MP झाले. अशी अनेक उदाहरणं देशभर असतील. थोडं खूप रिसर्च केलं, खूप म्हणजे वाचन केलं. अहमद पटेल पण सोनिया गांधी, अहमद पटेल पॉलिटिकल ब्रेनच होते त्या काळात. म्हणजे त्यांना त्यांचे पॉलिटिकल ॲडवायझर म्हणून पद नव्हतं मिळालं. ते आधी राजकारणी होते आणि मग त्यांना पॉलिटिकल ॲडवायझर नेमलं होतं, कारण त्यांचा ॲक्युमेन तेवढा होता. म्हणजे आज जे अमित शहाचं स्थान आहे देशात, भाजपचे चाणक्य, ते 4 ते 14 मध्ये अहमद पटेलांचं होतं. आणि अहमद पटेलांच्याबद्दल ज्यांनी त्या काळात पाहिलंय त्यांना तुम्ही विचारून बघा, अगदी अमित शहाचं जे स्थान आहे तेच स्थान होतं त्यांचं. आणि अमित शहा आणि अहमद पटेल असा जो समोरासमोर सामना झाला गुजरातमध्ये, की अहमद पटेलांना परत राज्यसभा मिळवायची होती, हे खूप प्रभावी झाले होते. या वर्षा गायकवाड वगैरे त्यावेळेला पक्षाचं काम करायला काँग्रेसच्या गेल्या होत्या गुजरातमध्ये. अहमद पटेलांनी त्यावेळेला आपली सीट राखली होती राज्यसभेची. मोदी प्रत्यक्ष पिक्चरमध्ये नाही आले तरी अमित शहानी जंग पछाडून सुद्धा. त्यामुळे अहमद पटेल आधी सेक्रेटरी सोनिया गांधींचे, मग राजकारणी नव्हते, आधी राजकारणी आणि मग सोनिया गांधींचे राजकीय पॉलिटिकल ॲडवायझर टू काँग्रेस प्रेसिडेंट होते. पॉलिटिकल ॲडवायझर, पर्सनल सेक्रेटरी नव्हते. कारण ते खरोखर ब्रेन बिहाइंड काँग्रेस असं त्या काळात होते 10 वर्ष. आणि ते म्हणजे भारीत माणूस होता, यात शंका नाही. पण ते काही PA किंवा असं उदाहरण नाही आहे, पण तो माणूस राजकारणी म्हणून भारी होता. मला असं वाटतं की सरांकडे इतका काळ काम केलेलं आहे की असंख्य घडामोडी आणि असंख्य गोष्टी बघितलेल्या आहेत आणि प्रचंड किस्से आहेत. त्यामुळे अँटी चेंबरमधल्या या गप्पा परत सुरू राहणार आहेत. पण आजच्या भागामध्ये इथेच थांबूया. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा द ऑडियन्स. थँक्यू.